एकनाथ शिंदेंना स्पष्ट सांगा, महापौर भाजपचाच होणार. मुंबईच्या महापौर पदाबाबत दिल्लीतून फडणवीसांना मोठे आदेश. देवेंद्र फडणवीस यांचे पत्रकार परिषदेत शिंदेंना स्पष्ट सांगा हे वक्तव्य केल्याने सर्व राजकारणात धुमाकूळ उडाली आहे. आता फडणवीस विरुद्ध एकनाथ शिंदे अशी जोरदार चर्चा सुरू आहे. महापौर हा भाजपचाच हवा अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. तर एकनाथ शिंदे हे नाराज असून त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली नाही. त्यामुळे मुंबई महापालिका निवडणुकीत भाजप शिवसेना महायुतीने बहुमत मिळाल्यानंतर आता महापौर पदाचा पेच निर्माण झाला आहे. भाजपाने सर्वाधिक 89 जागा जिंकल्या आहेत, तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने 29 जागा जिंकल्या आहेत. बहुमताचा 114चा आकडा गाठण्यासाठी भाजपला शिवसेनेला सोबत घ्यायचं लागणार आहे. त्यामुळे शिवसेनाकडून 2.5 वर्षाच्या महापौर पदाची मागणी केली जात आहे. याशिवाय स्थायी आणि इतर समित्यांमध्ये स्थान मिळावं अशी मागणी असल्याचं म्हटलं जात आहे. महापौर पदावरून भाजप आणि शिवसेनेत तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. यातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दावोस दौऱ्यावर असल्याने अद्यापही चर्चा झाल्यात नाहीत. दरम्यान मुंबईच्या महापौराबाबत दिल्लीतून भाजप पक्षश्रेष्ठांनी फडणवीसांना महत्त्वाचा आदेश दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मुंबईच्या महापौर पदाबाबत कोणतीही तडजोड करू नका, मुंबईत भाजपाचाच महापौर होईल असा संदेश भाजप पक्षश्रेष्ठांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना पाठवला आहे. भाजपने मुंबई महापालिकेत सर्वाधिक जागा जिंकल्या आहेत. भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. त्यामुळे महापौर पदावर आपलाच हक्क आहे हे मित्रपक्षांना सांगा, असा स्पष्ट संदेश भाजपच्या दिल्लीतील नेतृत्वाने फडणवीस यांना दिला आहे. महापौर पदावर भाजपचाच हक्क आहे ही भूमिका मित्रपक्ष असणाऱ्या शिवसेनेसमोर मांडा, पण ते करताना दोन्ही पक्षातले संबंध बिघडणार नाही त्याची काळजी घेण्यासही दिल्लीतील पक्षश्रेष्ठांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना सांगितल्याची माहिती समजते. त्यावर तुमचे मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.